शिवसेना व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कुणाचा व तसेच आमदार अपात्रतेचा निकाल हा परत लांबीवर गेलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण भारताचे म्हणा किंवा तुम्ही की या गोष्टीकडे, या निकालाकडे लक्ष होते, पण परत एकदा हा निकाल लांबीवर गेलेला आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर आहेत, म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक तुम्ही जर पाहिलं तर 1 किंवा 2 महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्येच लागण्याची शक्यता आहे आणि त्याआधी हा निकाल लागतो का हे पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरतं। सामान्य जनतेसाठी म्हणा, पक्षासाठी म्हणा, या दोन्ही पक्षासाठी म्हणा किंवा भारतासाठी म्हणा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पण यामध्ये अजूनही निकाल लागलेला नाही। जर आपण पाहिलं तर खूप दिवसापासून ही गोष्ट चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेलेली आहे, पण अजूनही या गोष्टीचा निकाल लागलेला नाही आहे। कारण विधानसभाच्या निवडणुकीच्या आधी हा निकाल लागतो का? जर लागला तर भरपूर चित्र बदलणारे, महाराष्ट्राच्या राजकारणाचे भरपूर चित्र बदलणारे, पण हा निकाल लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। आता जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीची तयारी दोन्ही पक्षाकडून, दोन्ही युतीकडून, महायुती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, त्यांच्याकडून तयारी सुरू झालेलीच आहे। फक्त गोष्ट आता ह्या दोन्ही पक्षामध्ये ही महत्त्वाची गोष्ट आहे की पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, आमदार अपात्रतेचा निकाल, या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या ठरत्या। आता हे जर पाहिलं तर आपण पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये भरपूर चित्र बदलण्याची शक्यता आहे। कारण जर आपण पाहिलं तर जागा वाटपेचा फॉर्म्युला अजूनही विधानसभा निवडणुकीचा, आगामी विधानसभा निवडणुकीचा जागा वाटपेचा फॉर्म्युला महाविकास आघाडी असो, महायुती असो, कोणीही जाहीर केलेलं नाही, कोणीही घोषित केलेलं नाही आहे कोणाला किती जागा राहणार आहे। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तिथे दिसतोय। तसं पाहिलं तर 1-2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या अजून घोषित झालेल्या नाही। आता 1-2 महिन्यावर जर कधी निवडणूक आल्या तर या गोष्टी घोषित होणं गरजेचं होतं, पण अजूनही घोषित झालेलं नाही। जर आपण पाहिलं तर पहिली तर आहे जागा वाटप, की जागा वाटपेचा फॉर्म्युला म्हणजे महायुतीमध्ये असू द्या किंवा महाविकास आघाडीमध्ये असू द्या, BJP असू द्या, शिवसेना असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या किंवा शरद पवार गट असू द्या, तुतारी, म्हणजे सर्वच पक्षांसाठी की जागा वाटपेमध्ये कोण कोणाला किती किती जागा मिळणार आहे, तर ते गरजेचं आहे। कारण कोणाला किती जागा मिळणार त्यावर विधानसभा निवडणूक फार महत्त्वाची ठरते। तर ते सूत्र अजून काही जाहीर झालेलं नाही। आणि दुसरं, मुख्यमंत्री पदाचा चेहरा विधानसभा निवडणुकीमध्ये, मुख्यमंत्री पदाचा चेहरा महायुतीकडून असू द्या किंवा महाविकास आघाडीकडून असू द्या, जाहीर झालेलं नाही। तर या 2 महत्त्वाच्या गोष्टी अजून आहेत, तयारी सुरू आहेत, पण या 2 गोष्टी अजून मागे आहेत। तर येणाऱ्या काळामध्ये हे जाहीर होणारच आहे। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह किंवा नाव व तसेच आमदार अपात्रतेचा निकाल हा 21 ऑक्टोबरला, म्हणजे पुढील सुनावणी ही 21 ऑक्टोबरला होणार आहे। तर बघूया दिवाळीच्या आधी हा निकाल लागतो का। त्याचं कारण म्हटलं तर त्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहे। तर DY चंद्रचूड हे निवृत्तीपूर्वी हे दोन्ही निकाल मार्गी लावणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता तसं पाहिलं तर हे 2 वेगवेगळे भाग पकडा तुम्ही, म्हणजे पहिला सर्वप्रथम तर चिन्हाचा आणि पक्षाचा निकाल व तसेच आमदार अपात्रतेचा निकाल, हे दोन्ही एक प्रकारे वेगवेगळे भाग झालेले सध्या। तर त्यांचा निकाल म्हणजे दोन्ही गोष्टीचा निकाल अजून लागलेला नाही आहे, तो सर्वोच्च न्यायालय लवकर लावतील अशी अपेक्षा आपण म्हणू शकतो। तर तुम्हाला काय वाटते, हा निकाल, दोन्ही निकाल कोणाच्या बाजूने लागेल? म्हणजे जर कधी आपण शिवसेनेचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल, व तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर निकाल कोणाच्या बाजूने, शरद पवार यांच्या बाजूने लागेल की अजित पवार यांच्या बाजूने लागेल? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा। धन्यवाद।